अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये मुंबईत घेतलं जात नव्हतं. जर अजित पवारांचा पक्ष जर तुमच्यासोबत युती करत मुंबईत नाही शक्य आहे का? नाही पण तुम्ही स्वागत करू असं म्हणताय. नाही नाही नाही, आम्ही नाही. त्यांनी दोन पवार एकत्र येऊन जर भाजपचा पराभव करणार असतील तर म्हणतोय मी. पण ते असंही म्हटलं जर पुण्यामध्ये तुम्ही जर त्यांच्या सोबत गेलात म्हणजे ठाकरे बंधू जर सोबत आले ती ताकद अजून वाढेल. असं कोण म्हणताय? राष्ट्रवादीचे कोणती राष्ट्रवादी? नाही, आमची आता पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोघांमधलं जागा वाटपाची चर्चा संपलेली आहे आणि आम्ही दोघेही कामाला लागलेलो आहोत. जे आमच्या बरोबर येतील त्यांना सोबत घेऊ, नाही तर आम्ही त्यांच्याशिवाय लढू. नाही अजित पवार त्यात नाही. त्याच्याबरोबर प्रशांत जगताप यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत येण्यासाठी ऑफर केली अशी नाही, माझ्याकडे माहिती नाही. उद्धव साहेबांनी त्यांना नक्कीच फोन केला असेल, कारण असे कार्यकर्ते लढणारे जर आमच्याकडे आले तर आम्ही नक्कीच पुढे जाऊ. तर भाजपा पुण्यात शिवसेना फक्त 12 जागांची ऑफर देते. मुंबईत देखील काही अंदाज असतात. 12 खूपच दिल्यात जागा. 12 जागा म्हणजे खूप दिल्या. किती पाहिजे अजून त्यांना? त्यांच्याकडे काय मतं कुठे आहेत? ते भाजपचीच मतं त्यांना मिळतात ना. आता मुंबईमधलं काय ते मला माहित नाही. बघा, पैशाची सूज आहे त्यांच्या पक्षाला, बाकी काही नाही. तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये गेल्यानंतर आता त्यांनी अभिषेक घोसाळकर यांचा फोटो लावायला सुरुवात केलेला आहे. त्यावर शिवसैनिकांनी बघा, असं आहे की ज्यांनी शिवसेनेचा पक्ष सोडला त्यांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिक पतीचा फोटो लावून मतं मागू नयेत. त्यांनी मोदींचा लावावा, अमित शहांचा लावावा, देवेंद्र फडणवीसांचा लावावा. अभिषेक घोसाळकर हे एक निष्ठावंत कडवट शिवसैनिक होते आणि शेवटपर्यंत ते शिवसेनेबरोबरच राहिले आणि तिथेच त्यांना बलिदान द्यावं लागलं. तर तेजस्वी घोसाळकर केल्यानंतर घोसाळकर कुटुंबातल्याच एक पुन्हा महिला पुढे येत आहे. तर पूजा घोसाळकर आता राजकारणात येऊ द्या ना, तरुणांनी येऊ नये का? नवीन लोकांनी राजकारणात यायला पाहिजे. चला, थँक्यू. एक आहे की ठाकरे बंधूंची युती जाहीर झाली, पण अजूनही अशी माहिती मिळते की काही जागांवर अजिबात नाही. पेच आहे, अजूनही घासाघीस सुरू आहे. अजिबात पेच नाही. पेच हा शब्द चुकीचा आहे. शेवटपर्यंत चर्चा होत असतात. दोन्ही बाजूनी काही फेरबदल होत असतात. प्रत्येक जागा आम्हाला जिंकायची आहे आणि असा कोणत्याही प्रकारचा पेच ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून टाकला ना शिवसेनेकडून पडला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे हट्ट करतात, त्यांना समजवावं लागतं. त्याचा दबाव नेत्यांवरती असतो, मग ते राजसाहेब ठाकरे असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील. कार्यकर्त्यांची समजूत ही प्रत्येक ठिकाणी काढावी लागते. युती असो अगर नसो, एकेका वॉर्डात एका पक्षाचे जेव्हा 10 इच्छुक असतात, एकाला उमेदवारी मिळते तेव्हा 9 तो पेचच असतो ना, तोही पेच असतो. 26 तारीख आहे, 30 तारखेला अर्ज भरण्याची शेवटचा दिवस आहे. एबी फॉर्मचं वाटप सुरू झालंय. 26 तारीख आहे ना, आणि 30 तारीख, 4 दिवस फार भरपूर आहे. एका दिवसात सगळा कार्यक्रम संपतो. आधीच 2 दिवस निघून गेले, कोणी अर्ज भरलेले नाहीत. फार आपण पाहिलं असेल. होणार सगळं, तुम्ही काही चिंता करू नका. येऊ द्या ना, चांगली गोष्ट आहे. अजूनही एनसीपीशी चर्चा चालू आहे. हो, होणार. क्षणापर्यंत असू दे. एनसीपी बरोबर आमची आघाडी होईल. तर लातूरात आपण जर बघितलं तर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. एका पोलीस निरीक्षक आपल्या आईला त्रास देतो म्हणून एका 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचा व्हिडिओ देखील आहे. हो, पण आता असं आहे की मगाशी मी जे पोलिसांविषयी जे बोललो तेच लातूरला लागू पडतंय. पोलीस हे एकतर गुंडांसारखे वागतायत, दरोडेखोरासारखे वागतायत आणि गृह खात्याचं त्या पोलीस खात्यावरती कोणतंही नियंत्रण नाही, अजिबात नाही. विकास गोगावले मंत्रीपुत्र फरार आहे. एक पोलीस अधिकारी एका कुटुंबाचा छळ करतो, त्यातून आत्महत्या होत आहेत. बीडची प्रकरणं समोर आहेत. कारण पोलिसांना राजकीय कार्यासाठी वापरून घ्यायचं, त्यासाठी अशा गुंड प्रवृत्त्याच्या पोलिसांना देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं बळ देत्या. बोलिए आप हिंदी. मुझे मालूम नहीं. देवेंद्र फडणवीस जी टिप्पणी कर रहे हैं मामूल की पार्टी नहीं, मेरे बारे में कोई जानकारी नहीं. वारिस पठान कह रहे हैं कि मुंबई का महापौर मुस्लिम क्यों नहीं होना चाहिए, पठान या खान भी हो सकता है. हमने राष्ट्रपति किया था मुस्लिम, ये भूल गए ये लोग. हमने मुस्लिम राष्ट्रपति किया है.
और भारतीय जनता पार्टी के सरकार में तो मुस्लिम राज्यपाल भी हो रहे हैं। ऐसा नहीं है ना। हमने मुस्लिम राष्ट्रपति कितने देश में कितने मुस्लिम राष्ट्रपति भाजपा ने भी किए हैं। डॉक्टर